नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची आहे कांद्याच्या पातीपासून बनणार रेसिपी. अगदी तोंडाला चव देणारी, 5 मिनिटाच्या आत होणारी, झटपट टिफिनसाठी सुद्धा तयार होणारी अशी रेसिपी आहे. त्यासाठी आपण कांद्याची पात घेतलेली आहे आणि त्याला कांदे पण आहेत थोडेसे मोठे. ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि बारीक कापून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे. हिरवीगार कांद्याची पात असल्यामुळे चवीला अप्रतिमच लागणार आहे. कधी तुम्ही केलीच असणार भाजी, पण प्रत्येकाची भाजी करण्याची पद्धत वेगळी असते. तुम्ही ही पद्धत करून पहा, नक्कीच आवडेल. आणि आता आपण बारीक अशी कापून घेऊ आणि स्वच्छ धुवून घ्यायची आधी आणि मगच कापायची आहे. थोडंसं काही पानं पिवळी असतील ती काढून टाकायची. आता झालेली आहे. कढई ठेवायची आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे. 2 चमचेभर तेल घालायचं आहे. जास्त तेलाचा वापरही करायचा नाही आपल्याला. जिरं घालायचं आहे अर्धा चमचा, कारण आपण वाटायला सुद्धा थोडंसं जिरं घातलेलं आहे. आणि तेलात आपण मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. मीठ का घालायचं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. ही आहे मुगाची डाळ. मुगाची डाळ आधी अर्धा तास भिजवली होती, कारण मुगाच्या डाळीला भिजायला वेळही लागत नाही आणि पौष्टिक आहे. मुगाची डाळ कोणत्याही पदार्थामध्ये तुम्ही घातली तर कधीच तुमच्या पोटाचा प्रॉब्लेम येणार नाही. मुगाची डाळ म्हटलं का पौष्टिक पदार्थ, सगळ्यांना लहान मोठ्यांशी उपयोगी पडणारी मुगाची डाळ आहे. लहान मुलांना आपण खिचडीमध्ये सुद्धा घालतो मुगाची डाळ, पण आपण आता कांद्याच्या पातीमध्ये घालणार आहोत. आता तेलामध्ये परतून घेतल्यानंतर झाकण ठेवलं होतं. झालेली आहे परतून आणि थोडंसं पाणीही सुटलेलं आहे, आपण मीठ घातलं म्हणून. मीठ घालायचं हेच कारण आहे का झटपट आपली डाळ शिजली जाते. आता आपण लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे आणि त्याच्यात थोडं अर्धा चमचा जिरंही वाटायला घेतलेलं आहे. आपल्याला जास्त काही पदार्थ न घालता ही रेसिपी बनवायची आहे. कधी तुम्ही सकाळी घाईत असाल तर नक्की ही रेसिपी 5 मिनिटाच्या आत होते मैत्रिणींनो. टिफिनसाठीही सुद्धा देऊ शकता. आता त्यामध्ये किंचित अर्धा चमच्यालाही कमी आपल्याला हळद घालायची आहे, कारण डाळीला छान कलर येतो आणि भाजीही दिसायला सुंदर दिसते. आता आपली कांद्याची पात छान स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे बारीक अशी, ती घालून घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो, थोडी थोडी घालून आपल्याला हलवून घ्यायची आहे, म्हणजे आपला मसाला सगळ्या भाजीला लागला जातो. पहा मैत्रिणींनो, अगदी सोपी भाजी आहे आणि पदार्थही कमी आहेत. अजूनही एक पदार्थ आपल्याला घालायचा आहे, तो घालायचा आहे शेवटी. नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे कळेल. ही भाजी तुम्ही थोडी थोडी का घालायची, कारण आपली कढई छोटी असल्यामुळे सगळी त्याच्यात राहणार नाही, म्हणून थोडी थोडी करून हलवून घ्यायचे, म्हणजे भाजी खाली बसली जाते आणि कढईत भाजीही मावली जाते. ही टिप्स आहे मैत्रिणींनो, नक्कीच तुम्ही फॉलो करा. सगळ्या गृहिणींना नक्कीच आवडेल अशी टिप्स आहे. पहा मैत्रिणी, तुम्हाला जर अशी भाजी आवडत असली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. 5 मिनिटाच्या आत भाजी होणारी आहे, काहीही वेळ न लागता. अगदी ही भाजी तुम्ही चपातीबरोबर खा, भाकरीसोबत खा, किंवा तुम्हाला तोंडी लावायला सुद्धा ही भाजी तेवढीच उत्तम आहे. आता सगळी हलवून घ्यायची आहे व्यवस्थित. पहा, जसं जसं तुम्ही हलवसाल तसं तसं भाजी आपली आळली जाते, कारण आपण मीठ घातलेलं आहे तेलामध्ये, त्यामुळे पटकनी पाणी सुटतं भाजीला आणि भाजी खाली बसली जाते. आता थोडी भाजी शिजल्यानंतर आपल्याला एक पदार्थ घालायचा आहे. त्यापूर्वी आपल्याला ठेवायचं आहे झाकण. झाकण ठेवल्याने चण्याची डाळ पटकन शिजली तर जाते, पण मऊसूद होते अशी. आता थोडं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडून आपली डाळ शिजलीही जाते आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे, तो सुद्धा घोळला जातो. मैत्रिणी, ह्याच्यात जास्त काही घातलं नाही तरीसुद्धा ही भाजी तेवढीच चवीला छान लागते.
तुम्ही कधी केलं आहे का? नसली केली तर ही पद्धत नक्की वापरून पहा. सगळ्यांना आवडेल अशी पद्धत आहे आणि झटपट होणारी. आता डाळ शिजली काय पाहायची आहे. थोडीशी कच्ची आहे म्हणून आपल्याला थोडा वेळ ठेवून द्यायची आहे. असंच हलवून ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला थोडं घालायचं आहे ओलं खोबऱ्याचा किस. ओल्या खोबऱ्याचा किस घातल्यानंतर भाजीला चव अजूनच चांगली येते. किंवा शेंगदाण्याचा कुटही घालू शकता. तुमच्याकडे काही असेल अवेलेबल ते. बाय बाय मैत्रिणी.